नमस्कार. आपण बऱ्याचदा विचार करतो, की मी एवढा काम करतोय, तरी मला त्याचं फळ का मिळत नाही? किंवा कर्म करताना आपण त्यात कसं अडकून राहतो? या सर्व प्रश्नांची उत्तरे स्वतः भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायात दिली आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, की अध्याय 4 मधील श्लोक 14 आणि 15. श्लोक 14 मध्ये श्रीकृष्ण सांगतात की संपूर्ण विश्वाची निर्मिती करूनही ते कर्माच्या बंधनात का अडकत नाहीत आणि आपण त्यांच्याकडून काय शिकू शकतो. तसेच श्लोक 15 मध्ये ते आपल्याला सांगतात की भूतकाळातील मोठ्या ऋषी मुनींनी आणि मुमुक्षूंनी म्हणजे मोक्ष मिळवू इच्छिणाऱ्यांनी कर्म कशा प्रकारे केले जेणेकरून त्यांना यशही मिळालं आणि शांतीही. जर तुम्हाला तुमच्या कर्माचं रहस्य जाणून घ्यायचं असेल, कर्म करून तणावमुक्त राहायचं असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. मी तुम्हाला ऐकवत आहे भगवद्गीता. भगवद्गीतेतील अध्याय 4 ज्ञान कर्म संन्यास योग. श्लोक क्रमांक 14. न मा कर्माणि लिम्पिन्ति न मे कर्मफले स्पृहा इति मा योभिजानाति कर्मभिर्न सबध्यते. अर्थ, कोणत्याही कर्माने मी बद्ध होत नाही, तसेच मला कर्मफळाची आकांक्षा नाही. माझ्याविषयीचे हे सत्य जाणणारा मनुष्यही कर्मफळांनी बद्ध होत नाही. तात्पर्य, भौतिक जगतातही घटनाबद्ध नियम आहेत आणि या नियमांद्वारे आपल्याला कळून येते की राजा कोणताही प्रमाद करू शकत नाही किंवा तो राष्ट्र नियमांच्या अधीनही नाही. त्याचप्रमाणे भगवंत जरी भौतिक जगताचे निर्माता असले तरी ते भौतिक जगतात कार्यामुळे प्रभावित होत नाही. ते सृष्टीची निर्मिती करून सृष्टीपासून अलिप्त राहतात. तर जीव प्राकृतिक संसाधनावर स्वामित्व गाजवण्याच्या आपल्या प्रवृत्तीमुळे भौतिक कार्याच्या कर्मफळातच गुंतून राहतात. एखाद्या संस्थेच्या स्वामीवर आपल्या कर्मचाऱ्यांचा योग्य अथवा अयोग्य कार्याचे दायित्व नसून कर्मचाऱ्यांवर कार्य अकार्याचे दायित्व असते. जीव आपल्या इंद्रिय तृप्तींच्या विशिष्ट कार्यामध्ये मग्न असतात आणि ही कार्ये भगवंतांनी नेमलेली असतात. अधिकाधिक इंद्रिय तृप्तींसाठी जीव या जगतातील कर्मामध्ये मग्न असतात आणि मृत्यूनंतर स्वर्गीय सुखाची अभिलाषा असते. भगवंत स्वतः मध्येच पूर्ण असल्यामुळे त्यांना तथाकथित स्वर्गीय सुखाचे मुळीच आकर्षण नसते. स्वर्गलोकातील देवदेवता म्हणजे भगवंतांनी आपल्या सेवेमध्ये नेमलेले सेवक आहेत. कर्मचारी ज्याप्रमाणे हीन सुखाची अपेक्षा करतात, त्याप्रमाणे स्वामी काही निम्न सुखाची अपेक्षा करू शकत नाहीत. भगवंत भौतिक कर्मे आणि फळांपासून अलिप्त आहेत. उदाहरणार्थ, पावसाविना जर विविध प्रकारच्या वनस्पती वाढण्याची शक्यता नसली तर पृथ्वीवर उगवणाऱ्या विविध प्रकारच्या वनस्पतींचे दायित्व पावसावर नसते. या वस्तुस्थितीची पुष्टी वैदिक स्मृतीमध्ये पुढील प्रमाणे करण्यात आली आहे. निमित्त मात्र मेवासो सृजान्नाम सर्ग कर्माणि प्रधान कारणीभूता यतो वे सृज्य शक्तय. भौतिक सृष्टीमध्ये भगवंत हेच परम कार्य आहे. निमित्त मात्र कारण म्हणजे ही भौतिक प्रकृती आहे, जिच्याद्वारे प्रगट विश्व दृष्टीगोचर झाले आहे. निर्माण झालेली प्राणी मात्रे विविध प्रकारचे आहेत. उदाहरणार्थ, देवता, मनुष्य आणि निम्न स्तरावरील पशु इत्यादी. हे सर्व प्राणी आपल्या गतकाळातील बऱ्याच वाईट कर्मांच्या फळकर्मांच्या अधीन आहेत. अशा कार्यासाठी भगवंत केवळ योग्य त्या सुविधा आणि प्रकृतीच्या गुणांचे नियम उपलब्ध करून देतात
पण भगवंतावर जीवमात्रांच्या भूतकाळातील किंवा वर्तमान काळातील कर्माचे दायित्व मुळीच नसते. वेदांत सूत्रामध्ये या तथ्यास पुष्टी देण्यात आली आहे. भगवंत कोणत्याही जीवाविषयी कधीही पक्षपाती नसतात. स्वतःच्या कर्माचे दायित्व स्वतः जीवावरच असते. भगवंत त्यांना भौतिक प्रकृती म्हणजे बहिरंगा शक्तींच्या माध्यमाद्वारे केवळ सुविधा उपलब्ध करून देतात. ज्याला या कर्माच्या नियमांचे गहन स्वरूप पूर्णपणे ज्ञात आहे, तो आपल्या कर्मफळांनी बद्ध होत नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर जो मनुष्य भगवंताचे हे दिव्य स्वरूप जाणतो, तो कृष्ण भावनेतील अनुभवी मनुष्य होय. आणि याप्रमाणे तो कर्मांच्या नियमांनी बद्ध होत नाही. भगवंताचे दिव्य स्वरूप न जाणता भगवंत ही सामान्य जीवाप्रमाणे सकाम कर्मे करतात असा विचार करणारा मनुष्य निश्चितपणे स्वतःच सकाम कर्मफळामध्ये गुंतून पडतो. मात्र परमसत्याचे स्वरूप जाणणारा मनुष्य म्हणजे कृष्ण भावनेत स्थिर झालेला मुक्त जीव होय. श्लोक क्रमांक 15. एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः कुरु कर्मेव तस्मात् त्वं पूर्वतरं कृतम्. अर्थ: प्राचीन काळातील सर्व मुक्त जीवांनी माझे दिव्य स्वरूप जाणून त्याप्रमाणे कर्म केले, म्हणून तू सुद्धा त्यांच्या पदचिन्हाचे अनुसरण करून आपले कर्म केले पाहिजे. तात्पर्य: मनुष्याचे 2 वर्ग आहेत. त्यापैकी काही जणांचे अंतःकरण विषयांनी पूर्णपणे भरलेले असते आणि काही जण विषय इच्छेपासून मुक्त झालेले असतात. कृष्ण भावना ही या दोन्ही प्रकारच्या लोकांना सारखीच हितकारक आहे. ज्यांचे हृदय दूषित गोष्टींनी पूर्णपणे भरलेले आहे, ते भक्तिमय सेवेच्या नियमाक तत्वांचे पालन करून क्रमाक्रमाने शुद्ध होण्यासाठी कृष्ण भावनेचा अंगीकार करू शकतात. ज्यांचे हृदय पूर्वीच अशुद्धीपासून निर्मळ झाले आहे, ते त्याच कृष्ण भावनेमध्ये कर्म करू शकतात, जेणेकरून इतर लोक त्यांच्या आदर्श कृतीचे अनुसरण करतील आणि त्याप्रमाणे आपले हित साधू शकतील. मूर्ख व्यक्ती किंवा कृष्ण भावनेतील नवसाधकांना अनेकदा कृष्ण भावनेच्या ज्ञानविनाच कर्मातून निवृत्त होण्याची इच्छा असते. अर्जुनाच्या रणांगणावरील युद्ध कर्मातून निवृत्त होण्याच्या इच्छेला भगवंतांनी मान्यता दिली नाही. मनुष्य केवळ कर्म कसे करावे हे जाणणे आवश्यक आहे. कृष्ण भावना युक्त कर्मातून निवृत्त होऊन कृष्ण भावनेचा देखावा करीत बसण्यापेक्षा श्रीकृष्ण प्रीत्यार्थ कर्म करत राहणे हेच महत्वाचे आहे. या ठिकाणी अर्जुनाला सांगण्यात आले आहे की यापूर्वी सांगितल्याप्रमाणे भगवंताच्या सूर्यदेव विवस्वनासारख्या पूर्व शिष्यांनी आचरण केले. तत्वद अर्जुनानेही त्याच पदचिन्हांना अनुसरून कृष्ण भावना भवित कर्म करावे. भगवंतांनी स्वतःची सर्व पूर्व कर्मे तसेच पूर्वी ज्या लोकांनी कृष्ण भावना भवित होऊन कर्मे केली त्यांचे कर्मेही ज्ञात आहेत, म्हणून सूर्यदेवाच्या कर्माचे अनुसरण करण्यास सांगतात. सूर्यदेवाने कर्म करण्याची ही कला भगवंताकडून काही लक्ष वर्षापूर्वी अवगत केली. भगवान श्रीकृष्णाच्या अशा सर्व या ठिकाणी पूर्व काळातील मुक्ती व्यक्ती असे म्हटले आहे, कारण ते श्रीकृष्णांनी नेमून दिलेल्या कर्माचे पालन करण्यात मग्न होते.